नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली कापसाची विक्री। हो मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली कापसाची विक्री। पण देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री का वाढली? देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री किती वाढली आणि वाढलेल्या कापूस विक्रीचा परिणाम आता भविष्यात कापसाच्या भावावरती कसा होणार? या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड वाढली कापसाची विक्री। पण देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री का वाढली? देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री किती वाढली आणि वाढलेल्या कापूस विक्रीचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती कसा होणार? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा परिणाम कापसाच्या भावावरती कसा होणार ते आता बघूया। प्रथम पहिल्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची विक्री का वाढली? तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपल्या सर्वांना माहिती आहे की खरीप हंगाम सुरू होत आहे आणि यामुळे खत बियाणांच्या खरेदीसाठी आपल्याकडे उपलब्ध असणारा उरला सुरला कापूस या ठिकाणी कापूस उत्पादक कास्तकार बांधव विक्रीस आणत आहेत। त्यामुळे आपल्याला मागच्या 2-3 दिवसांपासून कापसाची विक्री वाढताना दिसत आहे। जी विक्री 50,000 गाठीच्या खाली गेली होती ती विक्री पुन्हा एकदा 70-80 हजार गाठीच्या आसपास इथं येताना दिसत आहे। आता वाढलेल्या कापूस विक्रीचा परिणाम कापसाच्या भावावरती कसा होणार ते समजून घेऊयात। तर बघा मित्रांनो, कापसाची विक्री वाढली तर याचा कापसाच्या भावावरती परिणाम होणार आणि जो कापसाचा भाव सध्या 7,100 ते 7,600 च्या दरम्यान आहे ना, तर जोपर्यंत कापसाची विक्री सुरू आहे म्हणजे जवळपास मला वाटते 15 जून पर्यंत कापसाची विक्री सुरू राहणार, तोपर्यंत कापसाचा भाव दबावात राहणार। इथून 100-200 ची आणखीन घसरण आली तर काय आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत आहे। म्हणजे कापसाचा भाव आता इथून 15 जून पर्यंत 7,000 ते 7,500 च्या दरम्यान राहणार, परंतु या ठिकाणी जास्तच आवक वाढली तर भाव 7,000 च्या खाली काही दिवसांपुरता गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं मत आहे। मग आता विक्रीचा विचार करायचा म्हटलं तर लक्षात घ्या, 15 जून नंतर कापसाचा भाव पुन्हा वाढणार आहे। कापसाची विक्री कमी झाली की तेव्हा 7,500च्या भावास कापसाची विक्री करा, ज्यामुळे आपला 100% फायदा होणार। आणि लक्षात घ्या, भविष्यात कापसाच्या भावात काही प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही।
तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार, कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.